मार्च 2025 मध्ये कोलंबियाच्या बुगा शहरामध्ये काही लोकांनी हवेमध्ये उडताना एक लोखंडी गोळा पाहिला। तो लोखंडी गोळा काहीही आवाज न करता उडत होता आणि काही वेळानंतर तो जमिनीवर पडला। रिसर्च केल्यानंतर हे माहिती पडलं की हा लोखंडाचा गोळा कुठल्याही बाजूने चिटकलेला नाहीये किंवा ह्याला कोणत्याही प्रकारचं वेल्डिंग नाहीये आणि ह्याचं वजन प्रत्येक वेळाने बदलत राहतं। जसं की काही वेळाने 2 किलो तर काही वेळाने 10 किलो। जेव्हा सायंटिस्ट लोकांनी ह्याच्यावर रिसर्च केली तेव्हा त्यांना अजून एक गोष्ट विचित्र वाटली की जेव्हा या गोळ्याला 400 डिग्रीवर तापवलं गेलं तेव्हा हात लावल्यानंतर हा गोळा अजिबात गरम झाला नव्हता, पूर्णपणे थंड होता। एक्स-रे आणि सीटी स्कॅन केल्यानंतर ह्याच्या आतमध्ये 3 लेयर सापडल्या। त्याचबरोबर एक केंद्रीय कोर, गोळ्याच्या बाजूला असलेले लहान लहान होल आणि फायबर ऑप्टिक्सचं नेटवर्क मिळालं। असं वाटतं की हा गोळा एखाद्या सिग्नल डिव्हाइस सारखा बनवला आहे। काही वैज्ञानिक लोकांनी ह्याला एक एलियन प्रोजेक्ट म्हणून सांगितलं तर काही लोकांनी एक आर्ट म्हणून रद्द केलं। पण खरं आश्चर्याची गोष्ट तेव्हा कळाली जेव्हा या गोळ्याच्या बाजूला संस्कृत मधले काही मंत्राचे उच्चारण केले। जदा जदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मंत्राचे उच्चारण झाल्यानंतर ह्या गोळ्याच्या आतमधून काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल आणि व्हायब्रेशन्स बाहेर निघाले। ही गोष्ट आपल्याला सिमॅटिक्स जवळ घेऊन जाते, जो विज्ञान आपल्याला शिकवतो की ध्वनीच्या लहरींपासून कशा प्रकारे आकार तयार होतो। हीच गोष्ट आपल्याला भारतीय ग्रंथांमध्ये असलेल्या मंत्र आणि बीज मंत्रांमध्ये सापडते, जी ऊर्जा शक्तीला केंद्रित करते। तुम्ही पाहिलं असेल की आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये विमानाचं वर्णन दिलेलं आहे, जे मंत्र उच्चार आणि ऊर्जामुळे चालते। असं होऊ शकतं की हा स्फेअर अर्थातच हा लोखंडी गोळा प्राचीन विज्ञानामध्ये हरवून गेलेला एक भाग असावा, जसं की आपल्या पूर्वजांनी बनवलेला एक यंत्र असावा। आणि जर ही गोष्ट खरी असेल तर पूर्ण इतिहासामध्ये आणि ब्रह्मांडामध्ये आपली वस्तुस्थिती पूर्णपणे बदलून जाईल। आणि मित्रांनो, जर ही मानवनिर्मित असेल, म्हणजेच आत्ताची मानवनिर्मित असेल, तर कोणीतरी नक्की आहे जो आपल्या मंत्र उच्चार आणि ग्रंथावर रिसर्च करत आहे। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मराठी सनातनी फॅक्ट्सला नक्की सबस्क्राईब करा।